वीक फर्स्ट हाऊसवाईफ ट्रान्सफॉर्मेशन. जिमला माझी दुसरी बायको म्हणणारी आणि तुम्हाला काय भेटतं जिमला जाऊन विचारणारी तीच आज माझ्याबरोबर वर्कआउट करते. ही फक्त तिची जर्नी नाही, ही त्या प्रत्येक एका हाऊसवाईफची जर्नी आहे ज्यांना आपली फिटनेस जर्नीची सुरुवात करायची आहे. सध्याचं वेट आहे 66 kg, बॉडी फॅट अराउंड 35% आणि टार्गेट आहे 55 kg विथ 22 to 25% बॉडी फॅट. या वीकमध्ये आपला फोकस होता पॉझिटिव्ह हॅबिट बिल्ड करण्यावरती, जेणेकरून प्रोसेस सस्टेनेबल बनेल आणि पहिल्या आठवड्यात आपण सक्सेसफुली 2 meals फुल्ली रिप्लेस विथ डाएट मील आणि आपली प्रोसेस शुगर पूर्णपणे बंद केली. विन विन सिच्युएशन. पहिला टास्क कम्प्लिटेड. मॅक्झिमम लोक आपल्या फिटनेस जर्नीमध्ये एक मोठी चूक करतात. डाएट, वर्कआउट, सप्लिमेंटेशन हे सगळेच प्रोटोकॉल एकसाथ इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात, पण बॉडी अचानक इतके चेंजेस ॲक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे तुमच्या फिटनेस जर्नीला ब्रेक लागतो. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप प्रोटोकॉल अप्लाय करतोय. स्टेप 1मध्ये आपण पॉझिटिव्ह हॅबिट बिल्डअप करण्यावरती फोकस करतोय आणि सुरुवात ही पॉझिटिव्ह नोटवर झाली पण आहे. यामध्ये सर्वात मोठा रोल आहे तुमच्या इच्छाशक्तीचा आणि प्रॉपर गायडन्सचा. आपलं टार्गेट आहे फॅट लॉस. त्यासाठी मिनिमम 30 to 32 कॅलरीज पर kg वेट आपण मेंटेन ठेवणार आहोत. मसल लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी या वीकचं टार्गेट आहे 2000 कॅलरीज डिस्ट्रीब्युटेड इन 5 meals. फिमेल बॉडी मंथमध्ये डिफरंट हार्मोन फेजमधून जाते, त्यामुळे आपली डाएट स्ट्रॅटर्जी ही डिफरंट फेजनुसार आपण अप्लाय करणार आहोत. जसं की ल्युटल फेज. या फेजमध्ये मूड स्विंग, हंगर, स्ट्रॉंग स्वीट कार्विंग जास्त जाणवतात, त्यामुळे या फेजमध्ये आपण कार्ब्सचे मॅनिप्युलेशन हे प्रॉपर करणार आहोत. या वीकपासून आपला स्वतःचाही ऑफ सीझन स्टार्ट होतोय, म्हणून आपला वर्कआउट आणि मॅडमचा वर्कआउट आपण बरोबर अलाइन ठेवणार आहोत, जेणेकरून टाईम मॅनेजमेंट आणि वर्कआउट मॅनेजमेंट दोन्ही परफेक्ट होतील. आज आपण बेसिक स्ट्रेचिंग करून घेतली, त्यानंतर आपण वळालो पुलअप्सकडे. ग्रिप होल्डिंग स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण पुलअप्स बारवरती 10 सेकंड हँगिंग करण्याची प्रॅक्टिस केली. त्याचे आपण 3 सेट्स केले. नंतर काउंटर वेट मशीनवरती पुलअप्सचे 2 सेट्स घेतले, प्रत्येकी 10 रेप्सचे, आणि खरंच सांगायचं तिने प्रॉपरली कंप्लीट केलं. आय वॉज सरप्राईज. पहिल्या 3 वीकमध्ये आपला फोकस आहे बॉडी वेट ट्रेनिंग, बॉडी बॅलेन्सिंग आणि लाईट वेट ट्रेनिंगवर. यामुळे फॉर्म लवकर करेक्ट होईल, बॉडी कंट्रोल इम्प्रूव्ह होईल आणि बॅलन्स वाढेल आणि इंजुरी रिस्क कमी राहील. आज आपला बॅक आणि बायसेपचा वर्कआउट होता, त्यामुळे काही सेटसाठी तिला आपल्या वर्कआउटमध्ये जॉईन करून घेतलं. टार्गेट टू इन्क्रीज मसल आणि जॉईंट मुवमेंट, कारण हाऊसवाईफच्या रिपिटेटिव्ह डेली मुवमेंट असतात, जसं की स्टँडिंग इन किचन, बेंडिंग, लिफ्टिंग. यामध्ये काही पर्टिक्युलर मसल्स आणि जॉईंटच एंगेज होतात आणि जरा आपण बाकीचे मसल्स आणि जॉईंटची एंगेजमेंट ह्या इनिशियल स्टेजला नाही वाढवली तर इंजुरीची रिस्क ही जास्त असेल. वर्कआउटमध्ये आपण लॅट पुलडाऊनचे 3 सेट्स विदाऊट वेट आणि क्लोज ग्रिपचे 3 सेट्स घेतले आणि खरंच शी डन इट व्हेरी वेल. मला वाटलं नव्हतं की ती इतक्या लवकर अडॅप्ट करेल. नंतर मी बायसेप करताना मॅडम म्हणाली मला पण करायचं. मग काय, 1 सेट बायसेपचा मॅडम बरोबर घेतलाच, पण आता तिला थांबायला लावलं, कारण उद्या मुवमेंट करायला त्रास झाला तर मोटिवेशनही तुटेल आणि वर्कआउटही थांबेल. आता 2 दिवस आपण ऑब्झर्व करू ती बॉडी पेनला कसं रिॲक्ट करते. जर जास्त रिॲक्ट नाही झाली तर आपण आणखी थोडं पुश करू. आपल्या वर्कआउट स्ट्रॅटर्जीनुसार वीकमध्ये 3 to 4 टाइम्स आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग ठेवणार आहोत, इन्क्लुडिंग 2 हाय इंटेन्सिटी वर्कआउट सेशन्स. सध्या आपण पोलराइज ट्रेनिंग मेथड अप्लाय केली आहे 2 वीकसाठी. या मेथडमध्ये आपण 80-20 रूल वापरतो. 80% ट्रेनिंग सेशन हे लो इंटेन्सिटीवरती आणि 20% सेशन हे हाय इंटेन्सिटीवरती असणार आहे. यामुळे एरोबिक कॅपॅसिटी वाढेल, स्पीड इम्प्रूव्ह होईल आणि इनिशियल स्टेजवरचा बर्नआउट टाळता येईल. शेवटी आपण 15 मिनिटं कार्डिओ करून वर्कआउट कंप्लीट केला. मग घरी येऊन वे प्रोटीन आणि ग्लुटामाइन घेतलं. हा प्रवास फक्त तिचा नाही, तो प्रत्येक त्या हाऊसवाईफचा आहे जी स्वतःसाठी पुन्हा उभी राहते. आम्ही हा प्रवास असाच इन डिटेल शेअर करणार आहोत, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.